ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर एखाद्या व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण किंवा ताबा ठेवता आलाच पाहिजे. कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम तोडत नाहीत. झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहिती नसतं ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या आरतीवर जाणार आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या, ते हसून जगा. कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. त्यामुळे नेहमी हसत राहा. तुम्हाला रडायला लावणारे लोक तर तुमच्या आसपास असतातच. ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, तेच लोक आपण किती थांबवायचा प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात. जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही माणूस कामासाठी अवलंबून राहतो, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते, तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीही काम होत नाही. असा माणूस तुम्हाला एका वेळी तरी संकटात टाकल्याशिवाय राहत नाही. आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्त्वाचं आहे. कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो. सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात, ही भावनाच खूप जास्त सुंदर आहे. कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल. थोडेच दिवस शांत राहून पहा, त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही किती महत्त्वाचे आहात. आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात, समोरच्याची चूक नसतानाही त्याला दोष दिला, एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला, तुम्हाला एकही शब्द उलट बोलला नाही, तर समजून जावं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो, झोपडी असो, काहीही असो, तरी त्याच्यातच राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि मानाने जगता येतं. जे लोक तुमची कदर करत नाहीत, त्यांच्यासमोर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं. जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका. कोणाचा राग आला तर आतल्या आत धुमसत राहू नका. आणि जर कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास ठेवूही नका. तुमचे दुःख आणि अडचणीमध्ये मार्ग काढण्याचा सारथी तुम्हीच व्हा. कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळणार नाही. ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत, त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा. आणि ज्या गोष्टी लोकांना आपल्या दुःख आणि अडचणी समजणार नाहीत, त्यांना त्या सांगायच्या कशाला. कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा. आज जे तुमच्या हातात तुमच्यावर हसत आहेत, तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावंसं वाटत नाही. देवावर नेहमी विश्वास ठेवा. कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो, त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं. समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षात येणार नाही. खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तीची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका. कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाहीत, तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात. खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील. हा तर दुनियेचा, निसर्गाचा नियम आहे.
लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्त्व देणंही संपतं आणि प्रेमही संपतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल, लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरवतील. पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमतं घेतील. तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये 2 लोक असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. एक तर तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे, दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि ज्यांनी तुमचं महत्त्व कधीच नाही बघितलं. प्रेम जेवढं खरं असतं ते दुःख तेवढेच जास्त देतं. लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवाल तेवढ्या आयुष्यामध्ये जास्त आनंद मिळेल. जर एखाद्या व्यक्तीला सारखाच त्रास दिला गेला, त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला तर नातं कितीही जवळचं किंवा कितीही महत्त्वाचं असलं तरी ते तुटतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची चावी आहे. कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. कोणीही कोणाचं नसतं. इथं संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःलाच संकटाला तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सावरावंही लागतं. आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराश होतो. त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहेत. तुमच्या मित्रांची संख्या किती आहे, तुम्हाला किती लोक ओळखतात याचा काहीही महत्त्व नाही. जर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोणी धावून येत नाही किंवा कोण धावून येतं याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. म्हणून तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलंच होईल. तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतं. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह, चांगले, सकारात्मक विचार स्वतःसाठी करा आणि इतरांसाठी सुद्धा. कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही, तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे. तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात. तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वतः हरतं. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी कधीही होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका. काही लोक आपल्या आयुष्यात येतात, आपल्याशी गोड बोलतात, आपल्याला स्पेशल फील करून देतात आणि मग आपण त्यांच्यासाठी स्वतःला बदलायला सुरुवात करतो. त्यांच्या एका मेसेजसाठी तासनतास वाट पाहतो. त्यांच्या मूडनुसार आपला दिवस ठरवतो. त्यांना दुखू नये म्हणून स्वतःच्या भावना दाबून ठेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला तुमची किंमतच नाही तिच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. लोक बदलतात, त्यांच्या गरजा बदलतात, त्यांचे महत्त्व बदलतात. पण जर तुम्ही स्वतःला विसरलात तर सगळ्यात मोठं नुकसान तुमचंच होतं. आयुष्यात प्रेम करा, लोकांची काळजी घ्या, पण स्वतःला हरवून नाही. कारण शेवटी लोक सोडून जातात, पण तुटलेलं मन आणि खराब झालेलं आयुष्य आपल्याला सांभाळावं लागतं. म्हणून स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोण आलं किंवा कोण गेलं तरी तुमचा स्पेस, तुमची सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमचं हॅपीनेस कधीच तुटणार नाही. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमच्यासाठी कायम उभा राहणारा माणूस सगळ्यात आधी स्वतः तुम्ही आहात.
हे विचार कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.